कोट्यवधी भारतीय ज्या क्षणाची वाट पाहतायत त्या क्षणासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत। आज दुपारी ठीक 12:29 पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू होईल। रामलल्लासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे। राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। राम मंदिराला 3 टन फुलांची आरास करण्यात आलेली आहे। आज राम मंदिराचा भव्य सोहळा पार पडतो। या मंगलमय सोहळ्याचा अगदी नॉनस्टॉप कव्हरेज थेट अयोध्येतून साम टीव्हीवर प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे। आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। संपूर्ण भारतीयांचं लक्ष आज अयोध्येकडे आहे आणि अयोध्येतील सोहळ्याचं संपूर्ण कव्हरेज साम टीव्हीवर आहे। अयोध्येतल्या सगळ्या घडामोडी तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। रामलल्लासाठी अयोध्या नगरी सजलेली आहे। संपूर्ण अयोध्येमधलं वातावरण भक्तिमय झालेलं आहे। या मंगलमय क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते। 5 शतकांचा हा सगळा संघर्ष होता आणि आज स्वप्नपूर्ती होते। आज रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। 18 तारखेपासून गेल्या 5 दिवसापासून विविध विधी गर्भगृहात होते। आज अभिषेक होईल। आज दुपारी 12:29 नंतर आणि 8 सेकंदानंतर हा जो 84 सेकंदाचा मुहूर्त आहे, अभिजित मुहूर्त आहे। ऐतिहासिक क्षणासाठी आता अवघे काही तास उरलेले आहेत। आपण थेट जाऊया अयोध्येमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे, म्हणजे शब्दात सांगता येणार नाही की काय भावना आहेत सामान्य जनतेच्या मनात, राम भक्तांच्या मनात, कारसेवकांच्या मनात। अयोध्येमध्ये काय वातावरण आहे? VIP लोकांची मांदियाळी असणारे सामान्य जन तिथे आलेले आहेत। महाराष्ट्रातले देखील खूप भाविक तिथे आलेले आहेत। काय तुम्ही तुमच्या डोळ्यांनी टिपलेलं आहे? आपल्या सामच्या प्रेक्षकांना सांगा, सध्या काय वातावरण आहे? गिरीश, तुम्ही म्हणालात तसं अयोध्या नगरी खरंच सजल्याचं चित्र बघायला मिळते। शब्दात सांगू नाही शकत असा माहोल आहे अयोध्येमधला। खरं तर खूप VIP लोक आज अयोध्येमध्ये येत आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की मोजक्याच निमंत्रितांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे। पंतप्रधान असतील, योगी आदित्यनाथांसह साधू महंतांची खूप मोठी गर्दी जी आहे ती आज अयोध्येमध्ये आल्याचं बघायला मिळतं। त्यामुळं सामान्य भाविक भक्तांना खरं तर अयोध्या नगरीमध्ये येऊ दिलं जात नाहीये। सकाळपासूनच पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त गिरीश प्रामुख्याने जर बघितला तर आपण प्रत्येक चौकामध्ये बघायला मिळतोय। खरं तर मी ज्या चौकामध्ये उभा आहे हे चौक आहे लता मंगेशकर चौक, विना चौक या चौकाला म्हणतात। या ठिकाणी आपण बघू शकतोय की SPG असेल किंवा स्पेशल पोलिसांचं टीम जे आहेत त्या या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। उत्तर प्रदेश पोलिसांकडून ह्या सगळ्याचा ताबा घेतलेला आहे गिरीश, आणि ही सगळी दृश्य मी दाखवतोय कशा पद्धतीने पोलीस आणि संपूर्ण ताबा घेतल्याचं बघायला मिळतं आपल्याला। पारंपरिक नृत्यामध्ये खरं तर स्वागत केलं जातं या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांचं, आणि त्या अनुषंगाने आपल्याला बघितलं तर पोलिसांकडून देखील माध्यमांना खूप काही रिस्ट्रिक्शन्स ठिकाणीच रिपोर्टिंग करण्यासाठी संधी मिळते। त्या अनुषंगाने आपण बघितलं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पोलिसांचाच मोठा बंदोबस्त असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं। पण शब्दात सांगू नाही शकत अशा पद्धतीचा माहोल गिरीश अयोध्येमध्ये आहे। अगदी काही तासांचा कालावधी उरलेला आहे। या ज्या क्षणाची आपण सर्वच वाट बघत आहोत, भारतीय असतील, रामभक्त असेल, तुम्ही म्हणाला तसं कारसेवक, खरं तर ज्यांनी 1990ची घटना बघितली, कारसेवा केली, ते कारसेवक हा क्षण डोळ्याने बघत असतील त्यांच्यासाठी खरंच अभिमानाचा, आनंदाचा हा क्षण असणार आहे। डोळ्याचं पार न फेडणारा हा हे सगळा माहोल आहे खरं तर गिरीश, आणि अगदी काही मिनिटांमध्ये हा सोहळा सुरू होणार आहे। पंतप्रधान 11 वाजता अयोध्येमध्ये येतील, त्यानंतर विधिवत पूजा होईल आणि जो अभिजित मुहूर्त 84 सेकंदाचा मुहूर्त आहे ते सेकंदामध्येच खरं तर ही पूजा होणार आहे। त्यामुळे आपण बघितलं तर माहोल अयोध्येतला खूप भक्तिमय, राममय झाल्याचा आपल्याला बघायला मिळतं गिरीश। निश्चितच अगदी पूर्ण भक्तिमय वातावरण आहे अयोध्येमध्ये।